सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3,43,040 कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले होते। सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज 3,67,467 कोटी रुपये एवढा प्रस्तावित करण्यात येत आहे। 25-26 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात अर्थसंकल्पीय उद्दिष्ट 3,87,674 कोटी रुपये एवढे प्रस्तावित आहे। वस्तू व सेवा कर कायदा लागू करण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध कायद्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्यासाठी मी अभय योजना जाहीर करत आहे। सदर अभय योजनेचे नाव महाराष्ट्र कर व्याज शास्ती किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी अधिनियम 2025 असे असेल। या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत असेल। सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहनेतर 4 चाकी सीएनजी व एलपीजी वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीनुसार 7 ते 9% दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते। या कराच्या दरामध्ये 1% वाढ प्रस्तावित करीत आहे। सदर वाढीमुळे राज्याला 25-26 मध्ये 150 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे। राज्यात 30 लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांवर 6% दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे। मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही 20 लाखाची होती, ती आता 30 लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे। कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळे 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 170 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळेल असे अपेक्षित आहे। बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स, कॉम्प्रेसर, प्रोजेक्टर्स आणि एक्सकॅव्हेटर्स या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे एक रकमी वाहनाच्या किमतीच्या 60% दराने मोटार वाहन कर आकारण्याचं प्रस्तावित आहे। प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे 2025-26 मध्ये राज्याला सुमारे 180 कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे। राज्यात 7,500 किलो वजनाच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर, ज्याला आपण एलजीव्ही म्हणतो, अनिवार्य एक रकमी वाहनांच्या किमतीत 60% दराने मोटार वाहन कर आकारण्याचे प्रस्ताव करीत